8वा पाठ बघूया, नैसर्गिक संसाधने. या आकृतीमध्ये हे चित्र बघा. आकृती 8.1 मधील चित्राचे निरीक्षण करा. विचार करून खालील प्रश्नाची उत्तरे द्या. आत्ता आपण जी आकृती बघितली होती ती. वरील चित्रामध्ये काय काय दिसत आहे? या चित्रातील किती प्राणी व वनस्पती तुमच्या परिचयाच्या आहे? यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्या आहेत? यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही वापरल्या आहेत किंवा वापरताना पाहिल्या आहेत? यापासून आणखी कोणत्या गरजा पूर्ण होऊ शकतात? चित्रातील न वापरलेल्या गोष्टीचा संभाव्य वापर कसा करता येईल? पृथ्वीवर अनेक गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यापैकी काही गोष्टी आपल्या नेहमीच्या परिसरात सुद्धा असतात. परंतु या सर्व गोष्टीचा आपण वापर करतोच असे नाही. निसर्गातून उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करायला आपण शिकलो आहोत. उदाहरणार्थ पाणी. ज्या नैसर्गिक घटकाचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. बघा, नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? तर ज्या नैसर्गिक घटकाचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवतो. हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी ही नैसर्गिक संसाधने आहेत. बहुतांश नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे ते अमूल्य आहे. बघा, बहुतांश नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे ती अमूल्य आहे. यापैकी हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते. हे संसाधन कधीही कमी होत नाही, परंतु हवेच्या गुणवत्तेत बदल होऊ शकतो. हे लक्षात घ्या. हवेच्या गुणवत्तेत बदल होऊ शकतो. हवेचा वापर आपण श्वासोच्छवासापासून ते अगदी ज्वलन प्रक्रियेपर्यंत करत असतो. आकृती 8.2 ते 8.13 मधील चित्रावरून या सर्व घटकांची कल्पना करता येईल. आपल्याला या पाठामध्ये काही चित्र दाखवली आहे. या चित्रामध्ये बघा, शेती काम करत आहे. या ठिकाणी मासेमारी, या ठिकाणी खाणकाम आणि या ठिकाणी बांधकाम काम करत आहे. गवंडी काम. या चित्रात मध गोळा करत आहे. यात पाणी काढत आहे. आणि या ठिकाणी बघा, मीठ मिळवणे आणि या ठिकाणी रबराचा चीक मिळवत आहे. आपण हे दोन काम नक्कीच नसेल बघितले. लाकूड फाटा गोळा करणे आणि या ठिकाणी डिंक गोळा करत आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं नाही, पण स्टेट बोर्डमध्ये दिलं आहे म्हणून एकदा आपण वाचून घेऊया. प्राण्यांद्वारे माल वाहतूक. आकृती 8.2 ते 8.13 यामधील चित्राचे निरीक्षण करून वर्गात चर्चा करा. ही चर्चा करताना चित्रामध्ये प्रत्येक घटकाबाबत विचार झाला पाहिजे. त्यासाठी खालील मुद्दे विचारात घ्या. चित्रांमधील व्यक्ती कोणकोणती कामे करताना आढळत आहे? यामुळे काय काय मिळणार आहे? चित्रातील प्राणी काय काय करत आहे? आकृती 8.12 मधील जमिनीवर लावलेल्या मोठ्या पंख्यांचा वापर कशासाठी होतो? ट्रकमध्ये काय भरले जात आहे? त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? मासेमारी सोडून इतर मानवी कृती कोणकोणत्या कोणत्या ठिकाणी चाललेल्या आहेत? वरील आकृतींमध्ये काही ठिकाणी माणूस स्वतः विविध गोष्टी करताना दिसत आहे. त्यांची प्रत्येक कृती ही निसर्गातील कोणत्या ना कोणत्या घटकाशी संबंधित आहे. या प्रत्येक घटकाचा विचार आपण करू. आकृती 8.2 मध्ये बैलाच्या सहाय्याने शेतकरी जमीन नांगरताना दिसत आहे. शेतकरी जमिनीवरील मृदेचा थर नांगरून जमीन कसण्यायोग्य करतो. यात असलेल्या जमिनीतून विविध प्रकारची पिके घेतो. या पिकांच्या उत्पन्नातून स्वतःची व इतरांची अन्नाची गरज भागवतो. हे सर्व करण्यासाठी जमिनीवर निसर्गता उपलब्ध असलेली मृदा तो संसाधन म्हणून वापरत असतो. मृदेचा वापर हा जगात सर्वत्र केला जातो आणि म्हणूनच मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे एक महत्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असतो. बघा, मृदा निर्मिती कोणत्या घटकावर अवलंबून असतात? तर मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते. यापैकी हवामान आणि खडकांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते. हे सुद्धा लक्षात घ्या. हवामान आणि खडकांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते. मृदेची निर्मिती ही अत्यंत संथपणे होणारी प्रक्रिया आहे. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो. साधारणपणे 2.5 सेमी जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा काळ लागू शकतो. आकृती 8.3 व 8.5 यामध्ये आपल्याला माणूस मासे पकडताना तसेच एक माणूस विहिरीतून पाणी काढताना दिसत आहे. या चित्रामध्ये पाणी या नैसर्गिक घटकांचा वापर करून माणूस आपल्या गरजा पूर्ण करताना दिसत आहे. आपल्या सर्वांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाण्याची नितांत गरज असते. यावरून पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. निसर्गातील संपूर्ण सजीव सृष्टी या संसाधनावर अवलंबून असते. आकृती 8.9 पहा. यात सागराच्या पाण्यातून आपण मीठ मिळवतो हे दाखवले आहे. दैनंदिन जीवनात ते आपण नेहमी वापरतो. बघा ही आकृती. जागतिक जलसाठा व उपलब्धता. या ठिकाणी बघा, पृथ्वीवरील एकूण पाणी दिलं आहे 100% आणि पृथ्वीवरील वापरण्यायोग्य पाणी दिलं आहे 3% आणि पृथ्वीवरील वापरण्यास उपलब्ध पाणी दिलं आहे 0.
0.003%. हे पर्सेंट लक्षात राहू द्या. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे, बरेचसे पाणी खारट आहे. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प पाणी सर्व सजीव वापरू शकतात, तेवढे पाणी देखील सर्वांना पुरेसे आहे. आकृती 8.6 मध्ये काही व्यक्ती वनातून लाकडे गोळा करताना, तसेच 8.4 मध्ये मध करताना, 8.10 मध्ये रबराचा चीक व 8.11 मध्ये डीक इत्यादी गोळा करताना दिसत आहे. वनस्पती या नैसर्गिक घटकापासून आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण ही उत्पादने मिळवतो. भूपृष्ठावर विविध प्रकारच्या वनस्पती आपण पाहू शकतो. ही आकृती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. नदीकाठच्या प्राचीन संस्कृती यात दाखवल्या आहे. या ठिकाणी बघा, सिंधू नदी आहे आणि सिंधू नदीजवळ हडप्पा संस्कृती आहे. या ठिकाणी बघा, टायग्रिस आणि युफ्रेटिस नदी आहे आणि या दोन नद्यांजवळ मेसोपोटेमिया ही संस्कृती आहे. या ठिकाणी नाईल नदीजवळ इजिप्त संस्कृती आहे. हे नाईल नदीजवळ भूमध्य समुद्र लक्षात राहू द्या. आणखी गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी मिळत आहे बघा, हे लक्षात घ्या. यांगत्से हे नदी घ्या. होयांग हो चीन मध्ये आहे. ह्या दोन लक्षात घ्या. ही आकृतीचा स्क्रीनशॉट घ्या आणि कधी वेळ मिळत असेल तर नक्की बघा. आपण हा पाठ सुरुवातीला वाचायला घेतला त्यावेळेस आपल्या मनामध्ये शंका येत होती, हे तर आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं नाही, आपण उगच ऐकत आहो की काय. पण आपण वाचत गेल्यानंतर आपल्याला दोन महत्वाचे पॉइंट्स मिळाले का, एक पाण्याबद्दल आणि एक प्राचीन संस्कृतीबद्दल. प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये असंच असते. सुरुवातीला एखादी गोष्ट बोर वाटते, आपल्याला शंका येते, आपण खरंच बरोबर मार्गावर आहो का, योग्य मार्गावर आहो का, हे नेहमी शंका येते. पण तुम्ही जे काम घेतलंय त्याला कंटिन्यू करा. समोर त्या कामामध्ये नक्कीच तुमच्यासाठी महत्वाचं आहे. महत्वाचं नसतं तर ते काम तुम्ही आपल्या हातामध्ये घेतलंच नसतं. तुम्ही एखादी काम हाती घेतलं असेल तर नक्कीच तुम्हाला त्याची आवड असेल, त्या कामाची आवड असेल किंवा त्याचं महत्व तुम्हाला कळलं असेल, म्हणून ते काम सोडू नका, कंटिन्यू करा. समोर बघूया. वनस्पतींचे गवत, झुडूप, झाड आणि वृक्ष असे स्थूलमानाने वर्गीकरण करता येतात. गवतापैकी काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारा धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला, हे लक्षात घ्या. गवतापैकी काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारा धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला. त्यामुळे त्याला अन्नासाठी करावी लागणारी वणवण टाळता आली. मानव वस्ती करून राहू लागला. सिंधू, नाईल, युफ्रेटिस व होयाहो या नदीच्या खोरी यापैकी काही उदाहरणे आहेत. हे तुम्ही 5वी शिकला आहात. आकृती 8.15 पहा. ही आकृती आत्ताच बघितली आपण, नदीकाठच्या प्राचीन संस्कृतीची. समोर बघूया. वनातून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने आपल्याला मिळवता येतात. विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विचार केला तर कटिबंधानुसार पुढील प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळून येतात. विषुववृत्तीय सदाहरित, पानझडी, उष्ण गवताळ, काटेरी, समशीतोष्ण गवताळ, रुंद पर्णी, सूचीपर्णी व तुंड्रा. आकृती 8.16 मध्ये दाखवलं आहे. ही आकृती बघा. या ठिकाणी आकृती 8.16 नैसर्गिक वनस्पतीचे अक्षृतीय विस्तार दाखवले आहे. बघा, 0 अंश विषुववृत्तावर विषुववृत्तीय वने आहे. उंच आहे बघा ही वने. 15 अंश अक्षवृत्तावर पानझडी वने दाखवले आहे. तर 30 अंश अक्षवृत्तावर गवताळ, उष्ण गवताळ प्रदेश दाखवला आहे. हे आपल्याला विचारणार नाही, पण आकृतीमध्ये दिलं आहे म्हणून बघत आहोत. 45 अंशावर समशीतोष्ण गवताळ प्रदेश, 60 अंशावर मिश्र वने या प्रकारची रुंद पर्णी वने आणि 75 अंशावर सूचीपर्णी आणि 90 अंश ध्रुवावर तुंड्रा वने आहे. तुंड्रा वने बघा, आकाराने लहान दिसत आहे. या प्रकारचे वनप्रदेशांमुळे वनस्पतीवर अवलंबून असणारे अनेक प्राणी वनांमध्ये वास्तव्य करतात. या प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी देखील वनात राहतात. त्यांच्यामुळे अनेक अन्न साखळ्या वनप्रदेशात निर्माण होतात. वन किंवा गवताळ प्रदेश हे प्राण्यांचे अधिवास आहे. वनस्पतीमुळेच आपल्याला प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे, हे लक्षात घ्या. वनस्पतीमुळेच आपल्याला प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. वनस्पती जशा भूपृष्ठ वाढतात त्याचप्रमाणे पाण्यामध्येही वाढतात. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतीवर अधिक प्रमाणावर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे. आकृती 8.17 पहा. ही आकृती, यामध्ये सागरी वनस्पती दाखवली आहे. आकृती 8.13 मध्ये गाढव ओझे वाहून नेताना दिसत आहे. प्राण्याचा वापर मनुष्य विविध कारणासाठी करतो. घोडा, बैल, उंट, गाढव या प्राण्याचा वापर मुख्यत्वे नांगरणी, प्रवास, माल वाहून नेणे इत्यादीसाठी करतो. शेळी, गाई, म्हशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो. प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादने मिळवतात.
आकृती 8.7 मध्ये दगडाच्या खाणीतून दगड ट्रकमध्ये भरतानाचे चित्र आहे. दगड म्हणजे खनिजांचे मिश्रण हे आपण पाहिले आहे. खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ असतात. बघा, दगड म्हणजे काय? तर खनिजांचे मिश्रण. आणि खनिज म्हणजे काय? तर रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ असतात. खनिजांपासून आपल्याला विविध धातू, रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्याकरिता होतो. खनिजांच्या वापरावरून त्यांचे दोन प्रमुख गट पडतात: धातू खनिजे आणि अधातू खनिजे. धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ लोह, बॉक्साईट इत्यादी. अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ जिप्सम, सैथ, कॅल्साइट इत्यादी. वरील सर्व आकृत्यांमध्ये मासेमारी सोडता इतर सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती मानव जमिनीवर करताना दिसत आहे. याचा अर्थ जमीन हे सुद्धा एक संसाधन आहे. भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होतो. जमीन या संसाधनाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच या संसाधनाचा वापर वरील सर्व चित्रातील वापराशिवाय स्थानावर मालमत्ता म्हणूनही केला जातो. यात जागा खरेदी विक्री, मोक्याची जागा मिळवणे, बांधकाम करणे, व्यापारासाठी जागा वापरणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. भौगोलिक रचना, मृदा, हवामान, खनिजे आणि पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीचा वापर विविध कारणासाठी केला जातो. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण 29.20% आहे. हे पर्सेंट लक्षात राहू द्या. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण 29.20% आहे. जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार जगाच्या विविध भागात विविध प्रकारचे सजीव कमी अधिक संख्येने आढळून येतात. मानवासह सर्व सजीवांचे हे वितरण असमान असते. जमिनीचा खडकाळपणा, तीव्र उतार, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगल व्याप्त प्रदेश, नद्यांची खोरी, सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितीची जुळवून घेत सर्व सजीव राहतात. मानव मात्र आपल्या सोयीनुसार या परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न करतो. नैसर्गिक संसाधने निसर्गतः उपलब्ध असतात. या संसाधनाचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो. मानवाने त्याच्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली. पुढे लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास या गोष्टीमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर सुरू झाला. त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की मानवाने नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यकतेनुसार व तारतम्याने करणे आवश्यक आहे. ही माहिती आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाची नाही. या ठिकाणी हा पाठ संपतो. हे प्रश्न आपल्या महत्वाचे नाही. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.